विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सत्रे व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण या प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीविषयी संपूर्ण मोफत मार्गदर्शन बघत आहोत. त्या अंतर्गत मी तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवत आहे. मराठी व्याकरणांतर्गत आपले काही व्हिडिओज येऊन पडलेले आहेत आणि त्याच मालिकेतील हा पुढला व्हिडिओ आहे. या व्हिडिओमधून आपण स्वर आणि स्वरांचे प्रकार बघणार आहोत. स्वर आणि स्वरांचे प्रकार याच्यावर पोलीस भरतीला हमखास प्रश्न येतो आणि या टॉपिकवरच्या जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर परीक्षेमध्ये फसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा जर टॉपिक व्यवस्थित केला, आपला हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर स्वर आणि स्वरांचे प्रकार याच्यावरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये तुमचा फसणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो. तर चला बघूया आपण स्वर आणि स्वरांचे प्रकार. सुरुवातीला आपण स्वर कोणकोणते आहेत हे बघूया. तर मराठी वर्णमालेत बघा, मराठी वर्णमालेत अ पासून औ पर्यंत, मराठी वर्णमालेत अ पासून औ पर्यंत किती 14 वर्ण जे आहेत ते स्वर आहेत. मराठी वर्णमालेच्या सुरुवातीलाच स्वर आहेत आणि हे स्वर कुठून कुठपर्यंत आहेत तर अ पासून औ पर्यंत आहेत. हे लक्षात ठेवा, अ पासून औ पर्यंत आहेत आणि किती आहेत 14 स्वर आहेत. एकूण 14 स्वर आहेत. तर बघा हे अ पासून औ पर्यंत कोणते 14 स्वर आहेत तर बघा अ आ इ ई उ ऊ रू ऋ ए ऐ ऐ ओ अ आणि औ. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे स्वरांचा क्रम. स्वरांचा क्रम मी जो इथं दिलेला आहे तोच अधिकृत आहे, तोच तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पूर्वी शालेय जीवनात आपण अभ्यास करत असताना स्वरांचा हा क्रम असाच असेल असं सांगता येत नाही. त्यावेळेस वेगळा स्वरांचा क्रम होता, पण सध्या हा जो दिलेला आहे तो अधिकृत मराठी व्याकरणामध्ये हाच आपल्याला अधिकृत स्वरांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा अ आ इ ई उ ऊ इथपर्यंत आपल्याला माहित असतं, पण त्यानंतर उ नंतर येतोय कोणता रू, उ नंतर येतोय रू, रू नंतर रू, हा रू आहे, रू हा स्वर आहे, रू आणि रू हे स्वर आहेत हे लक्षात ठेवा. हे येतात उ आणि उ नंतर रू येतो, रू नंतर रू येतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे 3 स्वर बघा, हे 3 ए नंतर शालेय जीवनात आपण शिकत असताना ए नंतर आई असं डायरेक्ट शिकायचो, पण आता नवीन नियमानुसार काय झालेलं आहे तर ए नंतर ऐ हा स्वर आलेला आहे आणि त्यानंतर ऐ हा स्वर आलेला आहे. नवीन जी वर्णमाला महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे त्यानुसार काय ए नंतर ऐ आणि ऐ नंतर ऐ असाही स्वरांचा क्रम आहे. त्यानंतर पुढल्या ह्या स्वरांचा क्रम लक्षात घ्या. पूर्वी शालेय जीवनात जी आपली अंकलिपी असायची त्याच्यामध्ये काय असायचं तर ओ नंतर डायरेक्ट औ असायचा, ओ नंतर औ असायचा. पण नवीन नियमानुसार काय झालेलं आहे तर ओ नंतर अ आणि अ नंतर औ असा क्रम झालेला आहे. बघा ए नंतर ऐ, त्यानंतर ऐ, ओ नंतर अ आणि त्यानंतर औ. तर असा वर्णमालेचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की पूर्वी ऐ आणि अ हे मराठी वर्णमालेत नव्हते, म्हणजे हे नव्यानं मराठी वर्णमालेत समाविष्ट झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांना हे मध्येच असं स्थान का दिलेलं आहे. म्हणजे ऐ ला बघा, ऐ ला आणि अ ला मध्येच स्थान का दिलेलं आहे तर या दोन्हींना इथं मध्येच स्थान देण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय, त्यांचं उच्चार स्थान. ऐ आणि अ यांचं उच्चार स्थान, उच्चार स्थान म्हणजे या 2 स्वरांचा उच्चार आपल्या मुखात नक्की कुठं होतो त्याच्या आधारे त्यांना स्थान दिलेलं आहे. तर ए आणि ऐ यांचं आपल्या मुखामध्ये ज्या ठिकाणी उच्चार स्थान आहे त्याच ठिकाणी ऐ या स्वराचं उच्चार स्थान आहे. ए आणि ऐ यांचं जे उच्चार स्थान आपल्या मुखातील आहे त्याच ठिकाणी काय आहे ऐ या स्वराचं उच्चार स्थान आहे आणि ओ आणि औ यांचं उच्चार स्थान जे आपल्या मुखामध्ये आहे त्याच ठिकाणी अ ह्या स्वराचं उच्चार स्थान आहे. त्यामुळं त्या क्रमामध्ये यांना या मध्याचं स्थान दिलेलं आहे, मध्येच असं स्थान दिलेलं आहे.
तर हा क्रम वर्णमालेतल्या जो स्वरांचा हा क्रम आहे तो आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा. या क्रमावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण पुढे बघूया स्वर ही कन्सेप्ट काय आहे. बघा आता आपण काय बघणार आहोत, स्वर म्हणजे काय हे बघणार आहोत. तर स्वर म्हणजे काय बघा, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्पर्श न होता हे महत्वाचं आहे बघा, स्पर्श न होता. बघा मुद्दा लक्षात घ्या. आता हीच व्याख्या मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता आपल्या मुखातून ज्या वर्णांचा उच्चार होतो, ज्या ध्वनींचा उच्चार होतो त्या ध्वनींना काय म्हणायचं, स्वर असं म्हणायचं. म्हणजेच याचा अर्थ काय, तर स्वरांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा तोंडातील इतर कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही. त्याचबरोबर ओठांचा सुद्धा एकमेकांशी स्पर्श होत नाही. उदाहरणादाखल तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे पाठीमागे मी स्वर सांगितले अ पासून औ पर्यंत त्यांचा उच्चार करून बघू शकता. यांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही, त्याचबरोबर जिभेचा तोंडातील इतर कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. तीच काय आहे, स्वरांची महत्वाची व्याख्या आहे. बघा आता अजून स्वरांचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे, तर स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले, उघडे व पसरलेले म्हणजेच कसे असते, विवृत्त असते. विवृत्त म्हणजे काय, आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते, त्यालाच एकत्रितपणे काय म्हणतात, तोंड विवृत्त असते. म्हणजे तोंड विस्तारलेलं असणं, आपले ओठ किंवा तोंड उघडं असणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे स्वरांचा उच्चार करताना आपलं तोंड कायमच उघड असतं. कोणत्याही स्वराचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून उच्चार करू शकता. अ, आ, ई, ई सगळ्यांचा उच्चार करताना काय होतं, आपलं तोंड कायम काय असतं, उघडं आणि पसरलेलं असतं. उघडे आणि पसरलेले असतं म्हणजेच कसं असतं, विवृत्त असतं. म्हणून विवृत्त असतं म्हणून स्वरांना काय म्हणतात, विवृत्त असं सुद्धा म्हणतात. स्वरांचं दुसरं नाव विवृत्त असं सुद्धा आहे बरं का. स्वरांचं दुसरं नाव विवृत्त आहे. विवृत्त असं आहे, कशामुळे आहे, तर स्वरांचा उच्चार करताना आपलं तोंड हे कसं असतं, उघडं आणि पसरलेलं असतं. म्हणजेच कसं असतं, तर विवृत्त असतं. म्हणून स्वरांचं दुसरं नाव काय आहे, विवृत्त. हे स्वरांचं दुसरं नाव आहे. आता तोंड स्वरांचा उच्चार करताना काय, आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते. त्यामुळे काय होतं की स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. ह्याच्यावर पाठीमागे प्रश्न आलेला आहे, यानंतर पण येऊ शकतो की स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला असतो का नसतो. तर स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. कशामुळे हवेचा मार्ग अडवलेला नसतो, तर स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते. त्यामुळे तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेचा मार्ग अडवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्वरांचा उच्चार करतेवेळी आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेचा मार्ग अडवलेला नसतो. त्यानंतर दुसरा स्वरांच्या विषयीचा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे स्वरांचा उच्चार इतर कोणत्याही वर्णांच्या सहाय्या वाचून होतो. बघा, स्वरांचा उच्चार इतर कोणत्याही वर्णांच्या सहाय्या वाचून होतो. म्हणजे काय, स्वरांचा उच्चार करताना इतर कोणत्याही वर्णांचा आधार घ्यावा लागत नाही. स्वरांचा उच्चार करताना इतर कोणत्याही वर्णांची मदत घ्यावी लागत नाही. स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो. बघा, आणि व्यंजनांचा मात्र उच्चार करताना काय करावं लागतं, तर स्वरांचा आधार घ्यावा लागतो. व्यंजनांचा आपल्याला स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही. व्यंजनांचा उच्चार करतेवेळी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी स्वराचा आधार घ्यावाच लागतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता अ हा स्वर आहे, याचा उच्चार करताना आपल्याला कोणत्याच इतर वर्णाचा आधार घ्यावा लागत नाही. अ असा सहज त्याचा उच्चार होतोय. पण त्याच्याऐवजी जर मी एक व्यंजन घेतलं, समजा म हे व्यंजन घेतलं, तर म चा आपण स्वतंत्रपणे उच्चार करू शकत नाही. म चा उच्चार करताना आपल्याला म असा उच्चार केला की शेवटी अ चा उच्चार होतोय. म्हणजे म या व्यंजनाचा पूर्ण उच्चार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, अ या वर्णाचा आधार घ्यावा लागतोय. बघा, हा म म्हणजेच काय आहे, तर हा पाय मोडका म प्लस अ
असा ह्या म ची फोड आहे किंवा ह्या म चा असा विग्रह आहे. तर म चा उच्चार करताना आपल्याला अ या दुसऱ्या वर्णाचा आधार घ्यावा लागतोय. म्हणजे म हा व्यंजन आहे, म काय स्वर नाही. पण जे स्वर आहेत त्यांचा उच्चार करताना इतर कोणत्याही वर्णाचा आधार घ्यावा लागत नाही. स्वर म्हणजेच काय तर सूर. स्वर म्हणजे नुसते सूर. सूर म्हणजे जे गायनामध्ये वेगवेगळे सूर असतात ते सूर कोणते लागतात, फक्त स्वरांचेच सूर लागतात. स्वरांचाच, कारण स्वरात तुम्हाला किती लांबवता येतो. असा किती पण लांबवता येईल. असा किती लांबवता येईल. ई किती पण लांबवता येईल. पण तुम्हाला जर म्हणलं म लांबवा, म चा लांबट उच्चार करा, म चा लांबट उच्चारच करता येत नाही. म त्यानंतर स्वराचाच उच्चार लांबतोय, आलं ध्यानात. त्यामुळे स्वर हे काय करतात, सुरांचं काम करतात. म्हणून स्वर म्हणजे नुसते सूर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण स्वर एक कन्सेप्ट बघितलेले. आता आपण पुढे बघूया. आता आपण बघूया स्वरांचे प्रकार. आपण बघणार आहोत स्वरांचे प्रकार. बघा, स्वरांचे अनेक प्रकार आहेत. स्वरांचे अनेक प्रकार आहेत. त्यामधला सुरुवातीला आपण प्रकार बघणार आहोत तो स्वरांचा ऱ्हस्व स्वर. बघा, ऱ्हस्व स्वर आणि त्यानंतर दीर्घ स्वर पुढे आहे. पुढल्या स्लाइडमध्ये येईल ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. तर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे जे स्वरांचे दोन प्रकार पडलेले आहेत ते कशावरून पडलेले आहेत, तर स्वरांचा उच्चार करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून. स्वरांचा उच्चार करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून स्वरांचे दोन प्रकार पडलेले आहेत. ते म्हणजे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. म्हणजे काही स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो, तर काही स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. याच्या आधारेच हे स्वरांचे दोन प्रकार पडलेले आहेत. त्यामधला पहिला प्रकार आपण बघूया, तो म्हणजे ऱ्हस्व स्वर. बघा, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय तर आखूड उच्चारांचे. हे मग मुद्दा लक्षात घ्या. ऱ्हस्व स्वर हे कसे असतात, आखूड उच्चारांचे. आखूड उच्चारांचे म्हणजेच कसे तर ज्यांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो. ऱ्हस्व स्वर हे कसे असतात, आखूड उच्चारांचे असतात. ह्या आखूड उच्चारांचे ह्याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला. तर ऱ्हस्व स्वर हे कसे असतात, आखूड उच्चारांचे किंवा ज्यांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो. आता तुम्ही म्हणाल कमी कालावधी म्हणजे किती कालावधी लागतो, तर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो कालावधी लागतो, कमी कालावधी लागतो, त्याला एक मात्रा एवढा कालावधी म्हणतात. काय म्हणतात, एक मात्रा एवढा कालावधी. बघा, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो. तर कमी कालावधी म्हणजे किती कालावधी, तर एक मात्रा एवढा कालावधी लागतो. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की एक मात्रा म्हणजे नक्की किती कालावधी, 1 सेकंद, 2 सेकंद का 10 सेकंद, किती कालावधी तो मोजता आला पाहिजे ना. हा फक्त शब्द झाला एक मात्रा एवढा, पण तो कालावधी किती. तर यासाठी प्राचीन काळीच व्याकरणकारांनी, म्हणजे जे संस्कृतचे व्याकरणकार आहेत पाणिनी, यांनीच एक परिमाण शोधलेला. एक मात्रा यासाठी एक परिमाण 2-2.5 हजार वर्षांपूर्वी शोधलं. ते परिमाण म्हणजे काय तर निमिष. ते परिमाण म्हणजे निमिष. बघा, आता इथं बघा, एक मात्रा म्हणजेच काय तर एक निमिष. एक मात्रा म्हणजेच काय, एक निमिष एवढा कालावधी. पण एक निमिष म्हणजे काय तर आपल्या डोळ्याचे पाते लावण्यास लागणारा कालावधी. आपल्या डोळ्याचे पाते लावण्यास लागणारा कालावधी म्हणजेच लक्षात घ्या, आपल्या डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा कालावधी लागतो त्यालाच काय म्हणतात, एक निमिष. आणि एक निमिष म्हणजेच एक मात्रा. एक निमिष म्हणजेच एक मात्रा. म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येईल की ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी एक मात्रा एवढा कालावधी लागतो. एक मात्रा एवढा कालावधी लागतो. आणि एक मात्रा एवढा कालावधी म्हणजे किती, तर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी आपली डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्याचा उच्चार करण्यासाठी लागला पाहिजे, असा संकेत आहे. त्याच्यावरून ते प्रमाण ठरलेलं आहे. आता बघा, एक मात्रा. मात्रा या शब्दाचा पण आपण अर्थ लगेच बघूया. मात्रा या शब्द, मात्रा म्हणजे काय तर एखादे अक्षर उच्चारायला लागणाऱ्या वेळेचे परिमाण. मी आता वरती सांगितलंच, एखादे अक्षर उच्चारण्यासाठी लागणारे वेळेचे परिमाण त्याला काय म्हणतात, मात्रा म्हणतात. त्याला मात्रा असं म्हणतात. तर बघा, एक मात्रा म्हणजे एक निमिष, हे तर मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर हे जे आहे लघुमात्रा. बघा, लघुमात्रा आणि गुरुमात्रा. तर हे तुम्हाला पुढं ज्यावेळेस आपण वृत्त शिकणार आहोत त्यामध्ये हे लघुमात्रा आणि दीर्घ गुरुमात्रा येतं. तर लघुमात्रा जो आहे त्याची ही खूण आहे यू सारखी. तर यू आलेला आहे, ती खूण ॲक्च्युअली वेगळी असते. यूची अशी खूण असते, ती अशी खूण आहे. तर बघा, लघुमात्रा ही यू सारखी, इंग्लिशमधलं जे यू
हे लेटर आहे त्यासारखी लघुमात्राची खूण असते. आणि लघुमात्रा म्हणजेच काय तर एक मात्रा, हे आताच तुम्ही लक्षात ठेवा. लघुमात्रा म्हणजेच एक मात्रा आणि गुरुमात्रा म्हणजे किती दोन मात्रा. गुरुमात्रा म्हणजे दोन मात्रा आणि त्याचं चिन्ह आहे हे आडवी रेष. गुरुमात्राचं चिन्ह ही आडवी रेष आहे. तर अशा पद्धतीने आपण ऱ्हस्व स्वर म्हणजे काय बघितलं. आता आपण बघूया दीर्घ स्वर म्हणजे काय. बघा दीर्घ स्वर हे कसे असतात लांबट उच्चाराचे असतात. इथं शब्द महत्वाचा आहे लांबट. ऱ्हस्व स्वर हे कसे असतात आखूड उच्चारांचे. तसे दीर्घ स्वर हे कसे असतात लांबट उच्चारांचे. लांबट उच्चारांचे म्हणजेच ज्यांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो. म्हणजेच काय तर ज्यांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो. बघा दीर्घ स्वर हे कसे असतात लांबट उच्चारांचे म्हणजेच ज्यांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्या स्वरांना काय म्हणायचं दीर्घ स्वर म्हणायचं. तर बघा दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. जास्त कालावधी म्हणजे किती कालावधी लागतो तर दोन मात्रा एवढा कालावधी लागतो. दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजे किती कालावधी तर दोन मात्रा एवढा कालावधी लागतो. बघा दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी दोन मात्रा एवढा कालावधी लागतो म्हणजे ऱ्हस्व स्वरांना जेवढा कालावधी लागतोय त्याच्या दुप्पट कालावधी कशाला लागतो दीर्घ स्वरांच्या उच्चाराला लागतो. म्हणूनच दीर्घ स्वरांनाच काय म्हणतात द्विगुणित स्वर असं सुद्धा म्हणतात. द्विगुणित स्वर असंही दीर्घ स्वरांना काय म्हणतात. द्विगुणित म्हणजे दोन ने गुणलेला. द्विगुणित म्हणजेच दुप्पट असा त्याचा अर्थ होतो. तर दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर म्हणतात. कशामुळे म्हणतात तर त्यांना ऱ्हस्व स्वरांना उच्चारण्यासाठी जेवढा कालावधी लागतो त्याच्या दुप्पट कालावधी लागतो. म्हणून दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर असं सुद्धा म्हणतात. आणि द्विगुणित स्वर म्हणजेच दीर्घ स्वर कोणकोणते आहेत तर आ ई उ औ हे काय आहेत द्विगुणित किंवा दीर्घ स्वर आहेत. त्याचबरोबर दीर्घ स्वरांमध्ये अजून कोण येतं तर जे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर आहेत ते सुद्धा कुठे येतात दीर्घ स्वरामध्ये. संयुक्त स्वर म्हणजे पुढल्या स्लाइड मध्ये आपण शिकणार आहोत. संयुक्त स्वरामध्ये ए आई ओ आणि औ या चार स्वरांचा समावेश होतो. संयुक्त स्वरामध्ये या चार स्वरांचा समावेश होतो. आणि हे संयुक्त स्वर सुद्धा कसे असतात उच्चाराने दीर्घच असतात. उच्चाराने दीर्घ असतात. तर आ ई उ औ बघा ई कोणता आहे तर दुसरा ई. उ कोणता आहे दुसरं उ. हे काय आहे दीर्घ आहे हे लक्षात ठेवा. दुसरा ई आणि दुसरा उ हे काय असतात कायमच दीर्घ असतात. पाठीमागा फक्त ऱ्हस्व स्वरांचे उदाहरण सांगायची राहिली तेवढी फक्त अर्ध्या मिनिटात बघूया आणि लगेच पुढे जाऊया. बघा ऱ्हस्व स्वरांमध्ये कोणकोणते येतात अ येतोय ई येतोय उ येतोय. ऱ्हस्व स्वरांमध्ये ई आणि उ कोणता येतोय पहिला. बघा पहिला ई आणि पहिला उ हा कशात येतो ऱ्हस्व स्वरांमध्ये येतो. त्याचबरोबर हा जो रू आणि लू हे जे आहेत ते दोन्ही पण काय आहेत ऱ्हस्वच आहेत. कम म्हणजे आखूड उच्चारांचे आहेत. यांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो. ऱ्हस्व स्वरांची उदाहरणं आहेत अ ई उ. ई आणि उ हे काय आहेत पहिले आहेत. पहिला ई आणि पहिला उ आहे. त्याचबरोबर रू आणि लू हे पण ऱ्हस्व स्वरच आहेत. आणि दीर्घ स्वरांमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं आ ई उ औ हे तर येतातच. त्याचबरोबर जे संयुक्त स्वर आहेत ए आय ओ आणि औ हे सुद्धा दीर्घ स्वरांमध्ये येतात. आता पुढला प्रकार बघूया. बघा पुढला प्रकार आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. संयुक्त म्हणजे काय दोघांपासून बनलेला. म्हणजेच बघा काय तर दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या स्वरांना काय म्हणायचं संयुक्त स्वर. दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणायचे. आणि यांचा उच्चार पाठीमागच मी सांगितल्याप्रमाणे कसा असतो दीर्घ असतो. संयुक्त स्वरांचा उच्चार हा कायम कसा असतो दीर्घ असतो. हा दीर्घच का असतो तर संयुक्त स्वर हे मुळातच दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले असतात. दोन स्वर म्हणजे पहिल्या स्वराचा एक मात्रा आणि दुसऱ्या स्वराचा एक मात्रा पकडला तरी दोन स्वर होत आहेत. दोन मात्रा होत आहेत. त्यामुळं संयुक्त स्वरांचा उच्चार हा कायम कसा असतो दीर्घच असतो. हे उच्चाराने दीर्घच असतात. तर बघा संयुक्त स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले असतात. आता बघा इथं संयुक्त स्वरांची मी उदाहरणं घेतलेली आहेत. संयुक्त स्वर हे चार आहेत ए ऐ ओ आणि औ हे चार काय आहेत संयुक्त स्वर आहेत. मग पुढे दिलेले आहेत ते काय आहेत या दोन स्वरांपासून हा पहिला स्वर बनलेला आहे. म्हणजे अ
अधिक ई किंवा अ अधिक हा पुढला ई याच्या एकत्रीकरणातून काय ए हा स्वर बनलेला आहे. आ अधिक ई किंवा आ अधिक हा दुसरा ई यांच्या एकत्रीकरणातून ऐ हा स्वर बनलेला आहे. ओ हा अ अधिक उ किंवा अ अधिक दुसरा उ याच्या एकत्रीकरणातून ओ बनलेला आहे. अ हा आ अधिक उ किंवा आ अधिक दुसरा उ यांच्या एकत्रीकरणातून अ बनलेला आहे. तर मुलांचे हे लक्षात ठेवणं अवघड जातं. बऱ्याच वेळा इथं बघितल्यानंतर किंवा पुस्तकामध्ये वाचल्यानंतर वाचल्यापुरतं बघितल्यापुरतं समजतं, पण ज्यावेळेस एक्झाम येते त्यावेळेस यात कन्फ्युजन होतं की नक्की कोणत्या दोन स्वरांपासून कोणता संयुक्त स्वर बनलेला आहे. यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो सोपी, ती म्हणजे अ आणि आ हे जे दोन स्वर आहेत याच्यामध्ये जर आपण असं मानलं की अ हा छोटा भाऊ आहे आणि आ हा मोठा भाऊ आहे, अ ला आपण छोटा भाऊ मानलं आणि आ ला मोठा भाऊ मानलं, तर तसंच जर इकडे मानलं अ ला आपण छोटा मानलेला आहे आणि आ ला मोठा भाऊ मानलेला आहे, तसंच इथं बघा ए हा छोटा भाऊ आणि ऐ हा मोठा भाऊ, ए ला पण छोटा भाऊ मानायचं आणि आय ला मोठा भाऊ मानायचं. तसंच खाली ओ हा छोटा भाऊ आणि अ हा मोठा भाऊ आहे. तर याच्यावरून काय आपण लक्षात ठेवायचं, तर छोट्या भावांची कायम छोट्या भावांचीच मैत्री होती आणि मोठ्या भावांची मैत्री कुणाशी होती, मोठ्या भावांची. मग हा ए हा छोटा आहे तर याची मैत्री इथल्या छोट्या भावाशी अशी होणार. बघा एच्या पुढं अ आलेला आहे आणि ऐ हा मोठा आहे तर याची मैत्री इथल्या मोठ्या भावाशीच होणार, म्हणजे आईच्या पुढं आ हाच आलेला आहे, आईच्या पुढं आ हाच आलेला आहे. पण अ नंतर पुढं कोणते वर्ण येणार किंवा आ नंतर पुढं कोणते वर्ण येणार हे आपण ठरवायचं कशावरून, तर ह्या दोन्हींपैकी जो मोठा भाऊ आहे त्याला पण विचारायचं, त्याला विचारायचं किंवा त्याचं नाव घ्यायचं. मग ए आणि ऐ याच्यामध्ये मोठा भाऊ आहे आई, याला जर आपण विचारलं समजा की पुढं काय येईल तर तो स्वतःच नाव सांगतो. स्वतःचं नाव काय सांगतोय, आई. स्वतःचं नाव काय सांगतोय, आई. याचा उच्चार आहे आई. आता आई असा उच्चार केला तर तुमच्या लक्षात येईल आई मध्ये आ हा उच्चार होतोय, त्यानंतर ई उच्चार होतोय. आ आणि ई असा दोन्हीचा उच्चार होतोय. आई असा उच्चार केला तर आई असा उच्चार केला तर आ आणि ई चा उच्चार होतोय, म्हणजे आ नंतर ई येणार. मग छोट्या भावाला पण काय ई ई यांचीच जोडी जमणार. तसंच ह्या खाली जे दोघं आहेत त्यांच्यामध्ये पण काय करायचं, मोठ्या भावालाच आपण विचारायचं. उदाहरणार्थ आऊला जर विचारलं आऊ असा उच्चार केला तर लगेच आपल्या लक्षात येत आहे की आ आणि त्याच्या पुढे काय येणार, उ येणार. आऊ असा उच्चार येतो त्यामुळे आच्या पुढे उ येणार, त्यामुळे छोट्या भावाला पण ऊची जोडी जुळणार. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि अजून जर समजलं नसेल तर व्हिडिओ थोडा पाठीमाग घेऊन पुन्हा एवढा भाग तुम्ही बघू शकता. दीर्घ स्वरांचा, तर दीर्घ संयुक्त स्वरांचा. संयुक्त स्वर हे कसे असतात, दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले असतात आणि त्यांचा उच्चार दीर्घ असतो. आणि संयुक्त स्वर मराठीमध्ये किती आहेत, एकूण 4 आहेत, ए ऐ ओ औ. आणि ते कसे बनलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगितले. आता पुढे हा प्रकार आहे सिद्ध स्वर आणि साधित स्वर. याच्यात काय नाही, फक्त एका वाक्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कारण याची विषय माहिती बघून झालेली आहे. बघा सिद्ध स्वर, सिद्ध स्वरांमध्ये काय सर्व ऱ्हस्व स्वरांचा समावेश होतो. सर्व जे पाठीमागे मी तुम्हाला ऱ्हस्व स्वरांची यादी दिलेली आहे ह्याच स्लाइडमध्ये ह्याच लेक्चरमध्ये, तर ते सर्व ऱ्हस्व स्वरांचा कशात समावेश होतो, सिद्ध स्वरांमध्ये. कारण ऱ्हस्व स्वर हे सिद्ध असतात, त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी वेगळ्या कशाची आवश्यकता नसती, ते मुळातच सिद्ध असतात, त्यामुळे त्यांना सिद्ध स्वर म्हणतात. आता सिद्ध स्वर म्हणजे काय ते साधित स्वरावरून तुम्हाला समजेल. साधित स्वर जे आहेत त्यामध्ये काय होतो, दीर्घ स्वरांचा समावेश होतो. साधित स्वरांमध्ये कशाचा, दीर्घ स्वरांचा समावेश होतो. कारण साधित म्हणजे दुसऱ्या कशापासून तरी बनलेले, साधित म्हणजे काय दुसऱ्या कशापासून तरी बनलेले, आणि सिद्ध म्हणजे मुळातूनच अस्तित्वात असलेली. बघा मुळातूनच अस्तित्वात असलेली, मुळातूनच अस्तित्वात असलेले ते सिद्ध असतात. त्यात सगळे ऱ्हस्व येतात. उदाहरणार्थ अ, ई, त्यानंतर उ, हे काय आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत आणि हे सिद्ध स्वर आहेत. हे सिद्ध स्वर आहेत. साधित स्वर म्हणजे काय, दुसऱ्या कुठल्या तरी स्वरांपासून बनलेले, दुसऱ्या कुठल्या तरी स्वरांपासून बनलेले. मग हे सगळे या साधित स्वरांमध्ये दीर्घ स्वरांचा समावेश होतो. आता याच्यामध्ये कोणकोणतं होतं बघा. उदाहरणार्थ ह्या ई पासून,
ई पासून जो साधित स्वर तयार होतो तो कोणता? ई, हा दुसरा ई, दुसरा ई हा तयार होतोय. ई पासून दुसरा ई हा साधित स्वर तयार होतोय. तसंच ह्या उ पासून हा दुसरा उ हा साधित स्वर तयार होतोय, साधित स्वर तयार होतोय. तसंच पाठीमागल्या स्लाइड मध्येच मी तुम्हाला सांगितलं संयुक्त स्वर. संयुक्त स्वर हे पण साधितच आहेत, कोणत्या तरी दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून बनतायत. त्यामुळे सर्व दीर्घ स्वरांचा समावेश कशात होतो? साधित स्वरांपासून होतो. आणि साधित स्वर हे दुसऱ्या स्वरांपासून उत्पन्न झालेले असतात. बघा, साधित स्वर हे दुसऱ्या स्वरांपासून उत्पन्न झालेले असतात. म्हणून साधित स्वरांनाच काय म्हणतात? तदुत्पन्न स्वर असं सुद्धा म्हणतात. तदुत्पन्न स्वर असं सुद्धा म्हणतात, कारण ते दुसऱ्या स्वरांपासून उत्पन्न झालेले असतात. म्हणून साधित स्वरांनाच तदुत्पन्न स्वर असं सुद्धा म्हणतात. बघा, पुढला स्वरांचे प्रकार आहे तो सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, हे स्वरांचे पुढले प्रकार आहेत. तर सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच जातीचे स्वर. सजातीय म्हणजेच एकाच जातीचे. पण एकाच जातीचे कुठल्या आधारावर? तर बघा पुढे माहिती दिली आहे, एकाच किंवा समान उच्चार स्थानातून, बघा एकाच किंवा समान उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच किंवा समान उच्चार स्थानातून. उदाहरणार्थ मराठीमध्ये हे तीनच जोड्या, एकूण किती? तीनच जोड्या आहेत, त्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. या तीन जोड्या सोडून जेवढ्या स्वरांच्या जोड्या निघतील तेवढ्या सगळ्या जोड्या कुठे येतात? विजातीय स्वरांमध्ये होतात. आता या तीनच जोड्यांचा समावेश सजातीय स्वरांमध्ये का होतो? तर यांच्या उच्चार स्थानानुसार. बघा, सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच किंवा समान उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय आपण म्हणतो? सजातीय स्वर. उदाहरणार्थ अ आणि आ हे जर दोन स्वर बघितले तर आपल्या मुखामध्ये ज्या ठिकाणी अ या स्वराचा उच्चार होतोय त्याच ठिकाणी आ ह्या स्वराचाही उच्चार होतोय. ज्या ठिकाणी अ या स्वराचा उच्चार होतो त्याच ठिकाणी आ या स्वराचा उच्चार होतो. तुम्ही बघू शकता, व्हिडिओ पॉज करून स्वतः उच्चार करून बघू शकता. तसंच आपल्या मुखात ज्या ठिकाणी ई या स्वराचा उच्चार होतोय त्याच ठिकाणी या दुसऱ्या ईचा पण उच्चार होतोय. तसेच आपल्या मुखात ज्या ठिकाणी उ या स्वराचा उच्चार होतोय त्याच ठिकाणी उ या स्वराचा पण उच्चार होतोय. त्यामुळं हे जे अ आणि आ हे एकाच उच्चार स्थानातून निघतायत. ई आणि ई हे एकाच उच्चार स्थानातून निघतायत. तसेच उ आणि उ एकाच उच्चार स्थानातून निघतायत. म्हणून त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर म्हणतात. आणि सजातीय स्वरांच्या एवढ्या तीनच जोड्या आहेत. आता विजातीय स्वर म्हणजे काय बघा, तर भिन्न उच्चार स्थान. बघा, भिन्न उच्चार स्थान असणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं? विजातीय स्वर. म्हणजे ज्यांचं आपल्या मुखातील उच्चार स्थान भिन्न आहे, वेगवेगळं आहे, त्यांना काय म्हणायचं? विजातीय स्वर. बघा, आता पहिली जर जोडी आपण घेतली अ आणि ई यांची, अ आणि ई हे काय आहेत? एकमेकांचे विजातीय स्वर आहेत. अ आणि ई हे काय आहेत? एकमेकांचे विजातीय स्वर आहेत. काय आहेत? तर तुम्ही जर उच्चार करून बघितला अ चा, तर अ चा उच्चार आपल्या मुखात ज्या ठिकाणी होतोय त्याच ठिकाणी ई चा उच्चार होत नाही. ई चा उच्चार वेगळ्या ठिकाणी होतोय. तसंच अ चा उच्चार ज्या ठिकाणी होतोय त्याच ठिकाणी उ चा उच्चार होत नाही. उ चा उच्चार वेगळ्या ठिकाणी होतोय. तर विजातीय स्वर म्हणजे काय? भिन्न उच्चार स्थान असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वर असे म्हणतात. आता बघा, आदत्त स्वर. आदत्त स्वर. आदत्त स्वर याचा अर्थ काय बघा? आदत्त याचा अर्थ लक्षात घ्या, आलेत, आलेत दत्तक असे. बघा, आदत्त याचा अर्थ काय? आलेत दत्तक असे आणि स्वर पुढं आलेत दत्तक असे स्वर. म्हणजे आदत्त स्वर म्हणजे जे दत्तक म्हणून आपल्या मराठी भाषेत आले. आपण मुलांना दत्तक घेताना बघतो की दुसऱ्याच्या पोटीच्या आईबापाच्या पोटी दुसऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला काय करतो आपण? दत्तक घेतो किंवा घेणारे दत्तक घेतात. तसंच आपल्या मराठी भाषेने काय केलेलं आहे? इंग्रजी भाषेकडून दोन स्वर दत्तक घेतलेले आहेत. ते कोणते दत्तक घेतात? तर ते आहेत ॲ आणि ऑ. बघा, मराठी भाषेने काय केलेलं आहे? इंग्रजी भाषेकडून दोन स्वर दत्तक म्हणून घेतलेले आहेत. ते आहेत ॲ आणि ऑ. म्हणून ॲ आणि ऑ यांना काय म्हणतात? आदत्त स्वर म्हणतात. ॲ आणि ऑ यांना काय म्हणतात? आदत्त स्वर म्हणतात. तर बघा, इंग्रजी भाषेतून मराठीत आलेल्या स्वरांना काय म्हणतात? आदत्त स्वर असे म्हणतात. इंग्रजी भाषेतून मराठीत आलेल्या स्वरांना आदत्त स्वर असे म्हणतात.
तर हे आदत्त स्वर कोणते आहेत? अ आणि अ हे. तर बघा हे आदत्त स्वर जे आहेत अ आणि अ यांचा मराठी वर्णमालेत समावेश करावा अशी सर्वप्रथम शिफारस कुणी केली? तर अरविंद मंगरुळकर या व्याकरणकारांनी. अरविंद मंगरुळकर हे मराठीतील मोठे व्याकरणकार होते. त्यांनी अशी शिफारस केली की अ आणि अ या स्वरांचा मराठीमध्ये समावेश करावा. कारण अनेक मराठीमधले शब्द, आता इंग्लिशमधले पण अनेक शब्द मराठीतच रुळलेले आहेत. उदाहरणार्थ बॅट, बॉल असे शब्द मराठीत लिहिताना आपल्याला अ आणि अ या स्वरांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अरविंद मंगरुळकर यांनी त्यांचा मराठीत समावेश केला सुरुवातीला आणि तशी शिफारस केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं यांचा समावेश मराठी वर्णमालेत केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपलं स्वरांच्या विषयी सर्व माहिती बघून झालेली आहे. विद्यार्थी मित्र हो, स्वरांच्या विषयी या लेक्चरमध्ये झालेली माहिती जर तुम्ही व्यवस्थित तोंडपाठ केली तर याच्या बाहेर स्वरांवरती एकही प्रश्न जाणार नाही. याबरोबरच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर आपले जे नवनवीन व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर इथंच थांबूया. नमस्कार.